ओम साईराम. मागील भागामध्ये आपण राजवीता यांचे अनुभव ऐकले होते, म्हणजे त्यावेळेस पाहिले होते. ते भाग जवळपास सर्व महाराष्ट्रभर फिरले. सगळ्यांना ते खूप आवडले. खूप लोकांचे फोन आले. मी त्या सर्वांचे धन्यवाद देतो ज्यांनी एपिसोड्स पाहिले आणि आम्हाला प्रतिसाद दिला. त्यामुळे बऱ्याच लोकांनी मलाही फोन केले की आम्हाला पण आमचे अनुभव सांगायचे. मग आम्ही ठरवलं की आता प्रत्येक ठिकाणी जायचं, प्रत्येकांचे अनुभव घेऊन यायचे. आज आपल्या बरोबर आहे अन्नपूर्णा तारी. तर यांचे अनुभव आज आपण ऐकूयात. तर चालू करूया अनुभव. जय साईराम. आमच्या घरी बाबा येणार आहे हे बाबाने आधी 2 महिन्या आधीच सांगितलं होतं आम्हाला. म्हणजे हिंट दिली होती. मला ते समजलं नाही हिंट. आणि त्याच्यानंतर 19 जूनला आमचं पारायण केंद्र सुरू झालं. आणि मी विसरले पण ते हिंट दिली ती, पण मला ती समजली नाही, कारण तेवढं माझं बाबावरती प्रेम जडलं नव्हतं, म्हणून मला ते समजलं नाही. काय झालं, माझा मिस्टर आहे ना, त्याने काय केलं, बाबाचं चित्र आहे ना ते सगळं कट करून ते भिंतीवरती सगळं ठिकाणी ते लावलं. आणि मी त्याला हसली, हे काय करतात आपण असं म्हणून. भिंतीवर काय बाबा प्रकट होणार आहे, हे करतात ते तुम्ही असं म्हणून त्याला मी हसले. आणि ते हे झालं. नंतर काय झालं, 2 महिन्यानंतर मी पारायण केंद्र सुरू केलं. आणि ते बाबाचा चमत्कार बघा, की बाबाने माझ्याच तोंडून ते सुरू करण्याचा विचार घातला आणि ते मी सुरू केलं. आणि सुरू केलं तरी पण मला ते उडाच नव्हतं की मी काय बोलले होते त्याचं. आणि असंच मी विवरण करता करता एक बाबाचा बोल आला की मी म्हणजे मला काय हवे ते मी आपोआप करून घेते, आणि मी येणार आहे का नाही ते त्याच्यावरसून कळते असं म्हणून. आणि मला ते नंतर माझं ते बोललेलं उत्तर मला आठवण झाली त्याची. आणि मला समजलं, अरे बाबा मी असं बोललं होतं की बाबा येणार आहे, असं मस्करी केली होती माझ्या मिस्टरची. आणि बाबाने काय गंमत बघा, की बाबाने माझ्याकडूनच ती नाही नाही तू असं बोलते तर मी येतो असं म्हणून दाखवून दिलं. आणि बाबाने ते पारायण केंद्र सुरू केलं. हा माझा पहिला अनुभव बाबाचा. आणि नंतर काय झालं, पारायण केंद्राच्या दिवशी आमच्या घरी नंदूबाई आला होता. त्याने काय म्हटलं की आता ही बाबाची द्वारकामाई झाली आहे, हे तुझं घर नाही राहिलं अन्नपूर्णा, आता ही बाबाची द्वारकामाई झाली आहे, आता बाबा इकडे वास करतो आहे असं म्हणून सांगितलं. मी हो हो म्हटलं, कारण तेवढं मला कनेक्ट नव्हतं बाबाच्या प्रती, आणि अनुभव पण मला काय ते माहीतच पण नव्हतं, म्हणून मला ते समजलं नाही. मी ओके म्हटलं आणि झालं. दुसऱ्या दिवशी काय झालं, माझी आई होती ना, तिला अकस्मातच तिला घाम येऊ लागला आणि तोंड वाकडं झालं तिचं, आणि तिला संडासमध्ये जावं असं करून तिचं प्रेशर कम्प्लिटली लो झाला. आणि मला काय करायचं ते समजलं नाही. अरे बाबा म्हटलं, कालच मी पारायण केंद्र सुरू केलं आणि हे एवढं मोठं धर्म संकट तू माझ्यावर ओढलं आहे, आता मी काय करणार. आता तू जर आहे इकडं ना, तर तुझं अस्तित्व मला दाखव की आहे आपण इकडेच आहे आपण, असं मला जाणवलं पाहिजे. आहे असं म्हटलं म्हणून शब्दाने होत नाही ना, त्याचा अनुभव आला पाहिजे. मला ते अनुभव तुम्ही द्या असं म्हणून मी बाबाचं नामस्मरण सुरू केलं. आणि माझ्या बहिणीला, भाऊला, सगळ्यांना मी फोन करून सांगितलं, कारण काय आहे, ती कशी झालं ती माझी आई आहे. आणि काही जर झालं तिला, नाहीतर ती काय म्हणणार की मी काहीतरी केलं आणि तिला मारून टाकलं असं म्हणणार, माझ्यावर नको नाही बगलट. म्हणून मी काय केलं, सगळ्यांना कॉल केला. आणि एवढ्यात मी काय औषध पण दिलं, तिला चहा केली, भाकरी पण भाजली, आणि नंतर त्या बहिणीने तिला भरवली. एवढ्या पुरतीच राहिलं नाही माझा, मला आणखी पण परीक्षा द्यायची होती. काय झालं, एवढं सगळं झाल्यानंतर माझा मिस्टर म्हणाला की मला यायला मिळणार नाही तिला डॉक्टरकडे न्यायला. मी त्याच्यावर पण तापली, काय करतात तुम्ही असं म्हणून, तुझी आई असली तर असंच करणार होता आपण असं म्हणून मी त्याच्यावर पण तापले. पण ते चूक होतं ते मला नंतर कळलं, कारण त्या सिच्युएशन मध्ये त्या अनुसरून माझं ते तसं झालं. आणि मी गेले डॉक्टरकडे, 2 डॉक्टरकडे गेले, तर तिकडे 2 पण नव्हतंच. आता काय करणार बाबा, म्हटलं हे काय करतात आपण असे म्हणून मी जय साईराम जय साईराम असं आपलं नामस्मरण चालूच ठेवलं. आणि नंतर हेल्थ मध्ये तिला नेलं, तर काय बाबाचा चमत्कार, तिकडे माझ्या मिस्टरचीच डॉक्टर मला मिळाली. आणि तिने लगेचच आम्हाला आतमध्ये नेलं आणि तिला चेक केला. आणि तिने सांगितलं तिला स्ट्रोक आला होता, मायनर स्ट्रोक होता तो, आता ती ठीक आहे
आता ती चांगली आहे, आपण त्याला नेऊ शकता असं म्हणून. हा बाबाचा पहिला माझ्यावरती मोठा चमत्कार झाला आहे. म्हणजे बाबा आहे हे अस्तित्व मला बाबाने खरोखरच दाखवलं. ते फक्त शब्दापुरतीच ठेवलं नाही, ते मला प्रत्यक्षात आपण अनुभव करून दाखवलं. मला हा अनुभव म्हणून माहित नव्हता, नंतर मला समजलं की बाबा असेच अनुभव करतात. आणि असे गोड गोड देऊन बाबाने मला असंख्य अनुभव दिले की तू भिवू नको, मी तुझ्या पाठीशी सदाच असे खंबीरपणे उभा राहील असं म्हणून बाबाने मला प्रत्येक वेळी सांगितलं. कारण मला मुलं काही नाही ना, मी आणि माझे मिस्टर, आणि सदाच लोक असे टोमणे मारत राहिले की तुला मुलगी काय पोरग बिरग काही नाही आहे, काय करते तू, बाबा 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 काय करते, त्याने तुला काय मिळते असं म्हणून सांगितलं. आणि पहिल्यांदा मला ते असंच वाटून लागलं, बाबा मी इथलं देवाचं करते तर मला आपण संतती का देत नाही, हा प्रश्न मला सततच राहायचा. नंतर जसं मी बाबाला कनेक्ट होत गेली तेव्हा मला समजलं की म्हणून की बाबा जर तुला मला हवे तेच बाबा देणार आहे. तू बरं मागितलं माझ्याकडे, ते बाबा मला देणार नाही. मला योग्य आहे ना तेच बाबा मला देणार आहे. ते मला बाबाने ठामकं पक्क करून दाखवलं. आणि असे असंख्य अनुभव असे दाखवले की आहे मी तुझ्या बरोबर, तू घाबरू नकोस, काही होऊ दे, तू आहे मी तुझ्या बरोबर. माझ्या घरी घर पण माझं ठीक नाहीये, गाडी नाहीये. पहिल्यांदा मला चिडचिड होत होती, गाडी नाहीये, घर नाहीये, मुलगा पण असे संतती पण नाही, काहीच नाही माझ्याकडे, काय आहे तरी काय माझ्याकडे असं म्हणून मला टेन्शन होत होतं. पण आता मला तू समजलं त्या आहे नाही चालेल पण बाबा आहे ना, बाबा आहे. आणि बाबा आहे म्हटल्यावर काही नाही तरी चालेल मला आता, असं माझा आता पक्क झाला आहे. पहिल्यांदा तिथला विश्वास नव्हता, म्हणजे कॉन्फिडन्सच नव्हता स्वतःवरती. जय साईराम.